असं माहिती आहे का पुढे आल्यानंतर मागची बसते काय भाई थांबले तर मग घ्या. चला चला दोन चला एका मागे एक चला थोडं साईड ना अरे बाबा आमचे परममित्र अरुण दादा भेटलेले आहेत. त्याला बोला. या दीपामध्ये पंढरपूर हे गाव विठू पाटील त्याचे नाव. या पाटलाला भेटायला सर्व वारकरी या भेवंडी तालुक्यातील ठाणे जिल्ह्यातून आलेले आहेत आणि आमचा सोनाले परिसर बघाल त्यांच्या चेहऱ्यावर आनंद. खरोखर एवढे दिवस चालतात पण आम्हाला असं वाटत नाही त्यांच्या चेहऱ्यावर का थकवा आहे. ही सगळी पांडुरंगाची कृपा आहे. खरोखर आपल्या प्रथा भरपूर आहेत भारतामध्ये पण ही वारीची प्रथा ही एक नंबर प्रथा अशी वारकरी संप्रदाय जो उच्च असा मानलेला आहे तो वारकरी संप्रदाय. हे सगळे पाईक त्याचे आहेत आणि खरोखर आम्हाला अत्यानंद झाला की आपले समाजसेवक सोनाले विशुभाऊ आपल्या गावचे विशुभाऊ या सगळ्या पालखीचं नियोजन आयोजन सर्व करतात. खरोखर त्यांच्या मार्फत फार सेवा पांडुरंग भक्तांची या ठिकाणी होत असतो. धन्यवाद. खरोखर त्यांना पांडुरंगाचा आशीर्वाद आहे. पण हा जो वारकरी संप्रदाय आहे हा आपला खरोखर परिसरात एक वारकरी संप्रदाय मोठा मानला जातो. अनेक सप्ते आपल्या तालुक्यात भेवंडी तालुक्यात होतात. असा हा श्रीमंत संप्रदाय आम्ही बोललो तर चालेल कारण ही लोक साधी लोक नाही चांगल्या घरचे आहेत पण पांडुरंगाची दिन होतात आणि गरीब होऊन या ठिकाणी भक्ती करतात. पांडुरंगाला आवडेल अशी भक्ती करतात. खरोखर मी त्यांचे सर्वांचे या एकादशीच्या निमित्ताने आज या पंढरपूर गावात मी त्यांचे स्वागत करतो आणि सर्व या संप्रदायातील भक्तांना या आजच्या एकादशीच्या महत्त्वाच्या एकादशीच्या मी शुभेच्छा देतो आणि विशुभाऊच्या हातून असंच कार्य आणि एकत्रपणा एकोपा हे सर्व परिसर मिळून ते करत असतात. त्यांना भरपूर आशीर्वाद परमेश्वरावर प्रार्थना करतो की त्यांना भरपूर असा आशीर्वाद दिला. धन्यवाद. जय श्रीराम. आपण त्या शुभ भेट दिल्याबद्दल अरुण दादा आम्ही तुमचे देखील खूप खूप आभारी आहोत. फोटो घे त्यांचा फोटो घे. आमच्या दिंडीचा नगरप्रदक्षिणेचा कार्यक्रम आटपलेला आहे. जवळजवळ भाविकांनी 2-2.5 तास सतत दिंडीमध्ये चालून आनंदाने नाचून हरी कीर्तनात लीन होऊन चांगल्या पद्धतीने इथे विशुभाऊ म्हात्रे यांच्यामार्फत दिंडीचे आयोजन झालं आहे. सर्व भाविकांना त्यांनी खरोखर एक जीवनाचा एक चांगला आनंद कसा आहे जीवनामध्ये येऊन काय करावं काय कमवावं हे त्यांनी इथे आमच्या सोनाल्याच्या सर्व लोकांना सांगून दिलेले आहे. ठीक आहे. चला नातेवाईक महाद्वार पोलीस चौक वर्गाला महाद्वार चौकीजवळ यायचं. चला दिंडी डाव्या बाजूला चला माऊली चालत राहायचंय. माऊली चालत राहायचंय. चला माऊली चालत राहा. चालत राहा माऊली डाव्या बाजूने चालत राहायचंय. दिंडी दिंडी डाव्या बाजूने चालत राहा. आपण डाव्या बाजूने चालत राहायचं. दिंडी चला माऊली चला.
चला माऊली डाव्या बाजूने चालत राहा. तुम्ही महादेव चौकडे यांचे नातेवाईक वाट बघा.